तर आताची एक महत्त्वाची बातमी आहे। सणासुदीला आणि विविध उत्सवांच्या वेळेला प्लास्टिक फुलांची सजावट केली जाते आणि यामुळे फूल उत्पादकांचं नुकसान होतं। म्हणून आमदार रोहित पाटील यांनी 105 आमदारांच्या सह्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं। त्यानंतर आता या प्लास्टिक फुलांची होळी केली जाते। तर आमदार रोहित पाटील हे स्वतः या शेतकऱ्यांसोबत आंदोलनात उपस्थित आहेत। थेट जाऊन त्यांचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, आमदार रोहित पाटील यांनी 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र या संदर्भातलं दिलं होतं आणि या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी म्हणून आता या फुलांची होळी सुद्धा केली जाते। या ठिकाणी दादर पूल मार्केटच्या प्लास्टिकच्या फुलांच्या ठिकाणी होळी केली जात आहे। रोहित पाटील आमदार स्वतः या ठिकाणी प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्या संदर्भात मागणी आहे ती सातत्याने रोहित पाटील करत आहे। आता रोहित पाटील या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधत आहेत। प्लास्टिक फुलं आणि कृत्रिम फुलं बंद झाली पाहिजेत यासाठी राज्यभरातले फुल उत्पादक शेतकरी मागणी करतात। माझ्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये फुल उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत। 2022 पासून शासनाला आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नव्हता। या अधिवेशनामध्ये मी सर्व आमदारांचं अभिनंदन आणि आभार मानतो की आम्ही जे पत्र दिलं होतं त्यामध्ये एक स्वाक्षरी मोहीम मी आमदारांना विनंती केली होती की आपण सर्वांनी पाठिंबा मला द्यावा। 105 आमदारांचं सहीचं पत्र मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं, पर्यावरण मंत्र्यांना दिलं, फूलोत्पादन मंत्र्यांना दिलं आणि बैठक लावण्याची विनंती त्यांनी देखील मान्य करत आज 4 वाजता त्यांनी बैठकीला वेळ दिलेला आहे। आणि त्यामध्ये फक्त GR न काढता त्याची अंमलबजावणी कुठल्या विभागानं करायची, त्याला कायद्याची काय तरतूद करायची आहे याची देखील चर्चा करणं आवश्यक आहे। अन्यथा हा जर निर्णय होऊ शकला नाही तर प्लास्टिकची फुलं मला लोकांनी दाखवली, आता सिंथेटिक मटेरियलची फुलं सुद्धा मला इथल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी दाखवली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।